नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं यूट्यूब चॅनल गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त सतर्क आणि सावध करणे हाच उद्देश आहे. आणि जी आजची घटना आहे ते उत्तर प्रदेशमधील आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक युवक म्हणजे तो उत्तर प्रदेशमधील प्रमोद नावाचा हा युवक हा दिल्ली इथे कामाला होता. आणि कामाला असताना त्याचं 2018 साली लग्न होतं. आणि 2000 साली त्याचं लग्न त्याची शिवानी सोबत होतं. 2018 साली प्रमोदचं आणि शिवानीचं ह्या दोघांचंही लग्न होतं. आणि सुरुवातीचे काही महिने एकदम सुखी संसार होता, सुखी हे होतं, जीवन होतं त्यांचं. आणि असं असताना प्रमोद कामानिमित्त परत दिल्लीकडे रवाना झाला. आणि असं असताना तो काही दिवसानंतरनं दिल्लीवरनं आपल्या गावी म्हणजेच प्रमोदच्या गावी उत्तर प्रदेश कासगंज जिल्हा आणि शेरापूर हे असं गाव आहे. आणि या गावात तो आपल्या पत्नीकडे आला. आणि तिथं आला असताना म्हणजे गावी आला तर त्याची पत्नी म्हणली की आपण माझ्या माहेरी अर्थातच प्रमोदच्या सासरवाडीला जाऊया. आणि तिथं दोघं प्रमोदही पत्नीला हा म्हणतो. आणि पत्नीला हा म्हणल्यानंतरनं दोघंही जायला निघतात. प्रमोद गाडी काढतो आणि टू व्हीलरवर हे दोघं नवरा बायको जातात. तिथं गेल्यानंतरनं जावयाचा पाहुणचार, उठाठेव ही सर्व पद्धतशीरपणे पार पडते. आणि रात्रीची वेळ होते. आणि रात्रीची वेळ झाली असताना तर जावयाला सेपरेट एक खोली आणि सेपरेट खोली दिल्यानंतरनं तो झोपायला. आणि त्याची बायको आहे ती तिच्या आईपाशी प्रमोदची पत्नी असते ती तिची आई शिवानी आणि तिची आई प्रेमवती. शिवानी आणि प्रेमवती ही दोघंही एकत्रित झोपतात. आणि प्रमोदचं कसं असतं, आता इतक्या दिवसातनं सुट्टीवर आला किंवा नवीन लग्न असतं त्यामुळे जरा पुरुषांची कालबेल असती, समजून घ्या. आणि त्यातनं तो आपल्या पत्नीला मॅसेज करतो की तू माझ्यासोबत झोपायला ये, असे मॅसेज करतो. आणि त्यातून पत्नी नकार देता त्याच्यापाशी सर्वसाधारण 1-1:30च्या सुमारात त्याच्यापाशी जाते. आणि हेच शिवानीची आई प्रेमावती पाहते. आणि ते काही बोलत नाही किंवा काय नाही. आणि शिवानी परत जवळजवळ पहाटेच्या 2-2:30 वाजता परत येते आणि आपल्या आईपाशी झोपी जाते. आणि शिवानीचा मोबाईल शिवानीच्या उशालाच असतो, म्हणजे तिच्या तिथेच असतो. तर परत आता ह्या दोघांचं प्रमोदला काही हे होत नाही. तो अजून पुरुषांचं कसं असतं समजून जावं जरा. तर ह्यातून प्रमोदची अजून घालामेळ होते. आणि प्रमोद परत आपल्या बायकोला मेसेज करतो. आणि तोपर्यंत त्याची बायको झोपी गेलेली असते. आणि ही जी शिवानीची आई आहे ती मेसेज वाचते आणि त्याला रिप्लाय द्यायला सुरू करते. आणि ते आपल्या मुलीच्या जागी ती त्या खोलीत जाते जावयासंग झोपण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर त्या खोलीत अंधार असतो वगैरे. आणि ती जावई टॉर्च लावत असतो, तो जावयाला टॉर्च लावून देत नाही. आणि ह्या गोष्टीत जावयाला टॉर्च लावून देत नाही. आणि ही गोष्ट झाल्यानंतर दोघांचे संबंध होतात. आणि पुढे ती सकाळी उठल्यानंतर प्रमोद की त्याला कळते की आपल्या सासूसंग आपण वाईट कृत्य केलेलं आहे. आणि ह्या कृत्यातनं त्याला बरेचसे चुकीचा प्रकार वाटतो. आणि तो आपल्या बायकोला म्हणतो आजच आपण इथून निघून जाऊया. आणि त्यानंतर ते दोघं जण नवरा बायको
निघायच्या प्रयत्नात होता. म्हणजे बायकोला म्हणल्यानंतरनं त्याची सासरवाडीची लोक, सासरा सासू हे सर्वजण त्यांना विनंती करतात की आजच्या दिवस राहावा, पण तरीही तो प्रमोद ऐकत नाही आणि तिथून निघून जातो, दोघं नवरा बायको. आणि तिथून निघून गेल्यानंतरनं काही दिवसातच प्रमोद हा आपल्या कामावर रुजू होतो. आणि त्यानंतरनं सासू प्रेमावती आणि प्रमोदचं ह्या दोघांचं बोलणं वाढतं फोनवर. आणि ह्या फोनवरनं बोलणं वाढल्यामुळं ते परत म्हणजे एकमेकाच्या संबंधात येतात. आणि संबंधात आल्यानंतरनं हा प्रमोद हा सुट्टीला आला तरी तो काय आपल्या बायकोकडे जात नसायचा आणि डायरेक्ट सासूकडे जायचा. आणि ह्याच्यातूनच काय होतं की जो सासरा असतो त्याला शक यायला लागतो. सासरा जो असतो त्याला शक यायला लागतो. तो सासऱ्याच्या डोक्यात आल्यानंतरनं जी आपला जावाय सारखाच इकडे का येतो, आपल्या मुलीपाशी का जात नाही, तिकडे त्याची बायको आहे असं सासऱ्याला वाटतं आणि तो आपल्याकडेच का येतो. तर सासऱ्याच्या डोक्यात हा विषय वाढू लागतो. तर ह्याच्यातून काही दिवस असंच चालू राहिलं आणि काही दिवसानंतरनं सासऱ्याला पूर्णपणे हे कळलं की ह्या दोघांचं अनैतिक संबंध आहेत. आणि ह्याच्यातनं सासरा जो आहे नारायण सिंग, तो ह्या दोघांना त्या अवस्थेत पाहतो आणि जी तिची आई आहे प्रेमावती आपल्या नवऱ्याला धमकी देते की मी तुझं सगळ्या गावात हे करीन, बदनामी करीन, आमचं जसं चालू आहे तसंच आमचं चालू राहून दे. तो बदनामीच्या भीतीपायी तो आपला सासरा गप्प बसतो आणि काही बोलत नाही. आणि काही दिवसानंतरनं प्रमोदची बायको शिवानी हिलाही डाऊट येऊ लागतो आणि ते म्हणते की आपला नवरा इकडं नाही येता, गावी नाही येता, डायरेक्ट सासरवाडीला जातो. आणि ह्यातनं तिला डाऊट येतो आणि शिवानी ही आपल्या आईला प्रेमावतीला एक दिवस भेटाय बोलावते. आणि भेटाय बोलावल्यानंतरनं की बाबा ती म्हणते तू माझ्या परपंचात असं वाटोळं करते, म्हणजे माझा परपंच खराब करतेस, तुला काही वाटत नाही का. तर जी प्रेमावती आहे ती प्रेमावती म्हणते की आमचं जसं चालू आहे तसं चालूच राहणार, तुला ह्याच्यातून बाहेर पडायचं असलं तर कायमचीच मरून जा, असं त्या मुलीला असं बोलते. आणि त्यांना ह्याच्यातून म्हणजे शिवानीला 2 लेकरं आहेत खाली. आणि ह्याच्यातून जर पुढं ती प्रेमावती म्हणते असं तिथून निघून जाते. आणि काही दिवसात प्रमोदची आणि प्रेमावतीची अशी बोलाचाल होत असताना तर प्रेमावती म्हणते की तू माझ्या मुलीला संपवून टाक, म्हणजे मारून टाक. आणि तिथून जो प्रमोद आहे तो ही गोष्ट लक्षात घेताच, म्हणजे अशा काही वाईट गोष्टी असतात की अनैतिक संबंधातून घडतात. आणि प्रमोद हा तेवढाच मुद्दा लक्षात घेताच आपल्या पत्नीलाच एक दिवस मारहाण करतो आणि गळा दाबून मारतो आणि तिथे फासावर लटकवतो. आणि तिने आत्महत्या केलेल्याचा बनाव करतो आणि तिथून निघून जातो. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस येते आणि तिच्या आसपासचे जे लोक आहेत ते घर उघडून पाहतात तर तिला खाली ते फासावर लटकलेले असते. आत्महत्याचा प्रयत्न असा म्हणून गावात हे होतो, बोबाटा होतो. आणि त्याच्यानंतरनं ही बोबाटा झाल्यानंतरनं पोलिसांमध्ये तक्रार करतात आणि नारायण सिंग यांनाही त्यांच्या घरीही कळवतं. आणि ते सर्वजण इथं येतात आणि आपल्या मुलीची अवस्था पाहतात. आणि त्यानंतरनं जे आरोपी आहे प्रमोद,
काही तासातच त्याला पोलीस अरेस्ट करतात आणि ह्या अरेस्ट केल्यानंतरनं जो सासरा आहे त्या सासऱ्याने याच्यावर जे शिवानीचे वडील असतात ते त्याच्यावर हुंड्याची आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करतात आणि ह्याच्यानंतरनं तो प्रमोद आहे तो त्याची तो आपला प्रमोद आहे तो आपला गुन्हाही कबूल करतो आणि आपली सासू त्यात कोण कोण भागीदार होता तर तो आपल्या सासूचंच नाव म्हणजे प्रेमवती ह्या गुन्ह्यात असल्याचे तो कबुलीही देतो आणि हे दोघं आतमध्ये पोलीस हिलाही अरेस्ट करतात. आणि म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे काय की आपल्याच आता ही घटना घडली कशी आपल्याच आईने आपल्याच मुलीची हत्या केलेली आहे आणि तिचाच परपंच उद्ध्वस्त गेलेला आहे. आता ह्यातून जवळजवळ दोघाचाही परपंच उद्ध्वस्त झालेला आहे. एकतर आईचा सुद्धा आणि दुसरा म्हणजे मुलीचा आणि जावयाचा ह्या दोघांचाही म्हणजे जवळजवळ ह्या घटनेकडे पाहिलं तर आपण ही घटना नात्यांना काळिंबा फासणारी घटना आहे. आणि ह्या घटनेतनं तुम्हाला शिकाय काय मिळतं की तुम्हीही अशा घटना घडत असतील किंवा तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या ह्याच्यात आसपास घडत असतील तर ह्याला रोख लावा किंवा ह्याच्यापासून सावध व्हा. तर इथेच ही घटना संपवतो आणि मी परत भेटतो अशाच एका नवीन घटनेसह. परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतर्क राहावा, सुखी राहा.